अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग म्हण, आलसिद्धनाथांच्या नावानं चांग म्हण. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. मामा सांगतात, माझ्या बाळा, कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबद्दल चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मगच त्याची खात्री करा. नाती जपण्यासाठी संवाद खूप आवश्यक आहे रे. मामा सांगतात, अरे बाळा, बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची कधीच वाढवू नका. कारण बाळा, पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते रे, पण विजांच्या कडकडाटामुळे शेती कधीच पिकत नाही, हे लक्षात ठेवा. वाहतो तो झरा असतो, वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर लाश येतात आणि झऱ्यावर राजहंस. निवड आपली आहे रे. कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे आयुष्यामध्ये कधीच सांगता येत नाही. म्हणून बाळा, डोकं शांत असेल तर निर्णय हे आयुष्यामध्ये कधीच चुकत नाहीत रे. आणि भाषाही गोड असेल तर आयुष्यामध्ये माणसंही कधीच तुटत नाहीत. जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणेघेणे लागतात म्हणून नव्हे, तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणून येतात रे. मामा सांगतात, अरे बाळा, नाचताना मोरसुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही रे, आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. नाही किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून. कारण बाळा, या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. म्हणून आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकून घेण्यासाठी आत्ताच आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपले भक्तिमय संदेश हे जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला सांगत आहेत. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या संदेशामध्ये मी तुला एक हृदयस्पर्शी कथा सांगणार आहे रे, जेणेकरून तुला तुझ्या आयुष्यातील दुःखाची, संकटाची, सर्व प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत. मामा सांगतात, अरे बाळा, एका खूप श्रीमंत माणसाने रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका भिकाऱ्याला विचारलं, का रे बाबा, तू चांगला धडधाकट आहेस, तू खूप चांगला दिसतोस, मग तरीही तू भीक का मागतोस? काय कारण? माझ्यापाशी अनेक महिन्यापासून कसलंच काम नाही. तो भिकारी म्हणाला, माझ्यापाशी अनेक महिन्यापासून काहीच काम नाही. जर आपण मला काम देणार असलात तर मी सुद्धा भीक मागणं लगेच सोडून देईन. श्रीमंत माणूस हसून म्हणाला, मी तुला काही काम तर देऊ शकत नाही, पण तुला द्यायला माझ्यापाशी यापेक्षा देखील अधिक चांगलं काहीतरी आहे. तू माझ्या व्यवसायात भागीदार का होत नाहीस? म्हणजे बघ, तुला झेपणार असेल तर. भिकाऱ्याचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तो गडबडून म्हणाला, हे आपण काय बोलताय दादा? हे शक्य तरी आहे का? अरे, खरंच बोलतोय मी. माझ्याकडे तांदळाची एक गिरणी आहे. तू गिरणीचा तांदूळ बाजारात चांगल्या किमतीत विकायचा आणि त्या विक्रीतून जो काही नफा होईल तो आपण दोघांनी वाटून घ्यायचा. भिकाऱ्याच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. सदादेत होऊन तो त्या श्रीमंताला म्हणाला, दादा, तुम्हाला तर बहुतेक देवानेच माझ्याकडे देवदूत म्हणून पाठवले असावे. मी आपले आभार कसे मानू हेच मला कळत नाही. मग अचानक काहीतरी आठवल्यासारखं भिकाऱ्यानं विचारलं, पण आपण नफा कसा वाटून घेणार? मी 20% आणि तुम्ही 80%, की मला 10% आणि तुम्हाला 90%? अर्थात तुम्ही जसं म्हणाल तसं. आपण नफा वाटून घेऊ, मी तयार आहे. आपला व्यावसायिक भागीदार व्हायला मी आज फार आनंदित झालो. श्रीमंत माणसाने मोठ्या प्रेमाने त्या भिकाऱ्याच्या डोक्यावरून हात ठेवला आणि म्हणाला, मी फक्त 10% नफा घेईन, तू 90% घे. तुझी प्रगती व्हायला हवी असंच मला वाटतं. भिकाऱ्याने त्या माणसाच्या पायावर लोटांगण घेतलं आणि
रडत रडतच तो बोलला, आपण सांगाल तसंच मी करीन आणि खरंच आपला खूप आभारी आहे. आणि मग दुसऱ्याच दिवसापासून भिकाऱ्याने कामाला सुरुवात केली. उच्च प्रतीचा तांदूळ आणि बाजारापेक्षा स्वस्त तशात भिकाऱ्यांची प्रचंड मेहनत फळाला आली आणि लवकरच त्याची विक्री वाढू लागली. रोज रोज त्याची अधिकच प्रगती होऊ लागली आणि मग तो एक दिवस उजाडला. त्या दिवशी व्यापाऱ्यातील नफा ठरल्याप्रमाणे वाटून घ्यायचा होता. श्रीमंत माणसाला वाटून घ्यायचा असलेला 10% नफा देखील त्याला खूप अधिक वाटू लागला. आणि मग अचानक त्याच्या डोक्यात सैतान घुसला. तो विचार करू लागला, रात्रंदिवस मेहनत मी घेतली, त्या श्रीमंत माणसानं तर काहीच काम केलं नाही. मला जीवनात एक संधी केवळ त्याने दिली आहे. मग मी त्याला हा 10% नफा तरी का द्यायचा? या नफ्यावर त्याचा अजिबात हक्क नाही. इकडे ठरलेल्या वेळी तो श्रीमंत माणूस आपला नफ्याचा 10% वाटा घेण्यासाठी आला. तेव्हा चेहऱ्यावर मोठा खेद दाखवत तो म्हणाला, दादा, अजून थोडा हिशोब व्हायचा बाकी आहे. मला या व्यवहारात बहुधा घाटाचं झाल्यासारखं वाटते. शिवाय या धंद्यासाठी मी लोकांकडून घेतलेली कर्ज देखील फेडायची राहिली आहेत. आता त्या भिकाऱ्याच्या मनात खोट आली होती हे स्पष्ट दिसत होतं. तो श्रीमंत माणूस म्हणाला, मला माहीत आहे की या व्यवहारात तुला किती नफा झालाय. मग तू मला माझा हिस्सा देण्यासाठी टाळाटाळ का करतोयस? यावर तो भिकारी पटकन बोलला, या नफ्यावर तुमचा काहीच हक्क नाही. सगळी मेहनत तर मीच एकट्याने केली. त्याचं हे उत्तर ऐकून श्रीमंत व्यक्ती थोडा उदास झाला आणि तिथून निघून गेला. आता विचार करा, जर तो श्रीमंत माणूस आपण असतो आणि त्या भिकाऱ्याकडून आपल्यालाही असंच उत्तर मिळालं असतं तर आपण काय केलं असतं? एके दिवशी नारायण स्वामी महाराज कृष्ण स्नानाला उतरले असता पाय घसरल्यासारखा होत आत ओढले गेले. कोणीतरी पाण्यात ओढत आहे असा त्यांना भास झाला. आत मोठा झगझगीत प्रकाश दिसला आणि एक मोठे देवालय दिसले. त्यात अनेक वेदपाठी ब्राह्मण बसले असून एक दिव्य सिंहासनावर साक्षात नरसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले आहेत असे दिसले. गुरु महाराजांना पाहताच नारायण स्वामी महाराजांनी नमस्कार केला. गुरु महाराज म्हणाले, शास्त्री बुवा आश्चर्यचकित का झालात? तेव्हा नारायण स्वामी म्हणाले, अहो महाराज, मी स्नानाला उतरलो असताना मला कोणीतरी ओढत आहे असा भास झाला आणि आता आपले दर्शन होत आहे. हे सर्व पाहून मला फार आश्चर्य वाटत आहे आणि जागृत अवस्थेत आहे. शिवाय पाण्यात असूनही श्वास विरोध न करता सर्व व्यवहार होत आहेत. यावर गुरु महाराज म्हणाले, अहो शास्त्री बुवा, संन्यास द्यावा अशी आपली प्रार्थना होती आणि आम्ही आपणास योग्य वेळ येताच सांगू. सर्व वस्तूंची व्यवस्था लावून आपण मुक्त असावे असे सांगितले होते. आज दीक्षेस चांगला मुहूर्त असून संन्यास ग्रहणास तयार असावे. ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकताच नारायण स्वामी महाराजांना गहिवरून आले. गंगानुजाला दाखविले दृश्य अगदी यथार्थ असून आज माझ्या भाग्याने मी पाहत आहे असे म्हणून नारायण स्वामींनी गुरु महाराजांच्या चरणावर प्रेमाश्रूचा अभिषेक केला. गुरु महाराजांनी नारायण स्वामी महाराजांना संन्यास दीक्षा घेऊन नारायण सरस्वती असे नाव प्रसिद्ध केले. सर्व विधी आटोपताच संन्यासी वेशात नारायण स्वामी महाराज वर आले आणि गुरुपादुकांना वंदन करते झाले. ही झालेली अलौकिक घटना कोणालाही माहीत नसल्याने आपण संन्यास केव्हा व कोठे घेतला, आपले गुरु कोण वगैरे प्रश्न अनेक जण विचारू लागले आणि आपण काही न सांगितल्यास आपल्यावर बहिष्कार घालू असे मठाधिपतींच्या प्रेरणेने लोकांनी सांगितले. हे मठाधिपती नरसिंहवाडीतच राहणारे होते. नारायण स्वामी महाराजांनी गुरु महाराजांची लीला गुप्त राहावी म्हणून मौन धारण केले आणि गुरुपादुकांना नमस्कार करून वर आले. काही उत्तर न दिल्याने लोकांनी नारायण स्वामींवर मठाधिपतींच्या सांगण्याने बहिष्कार टाकला. तेव्हा आपल्या कुटीचे दार बंद करून नारायण स्वामी महाराज एकांतात भजन करू लागले. त्यांचे भजन ऐकण्यास प्रत्यक्ष नरसिंह सरस्वती स्वामी महाराज एका मोठ्या सिंहाचे रूप घेऊन येऊ लागले. एकदा हे एकांतात काय करतात,
ज्या जिज्ञासेने मठाधिपती दाराच्या फटीतून पाहत असता एक मोठा सिंह त्यांचे भजन ऐकत आहे असे दिसले. मठाधिपतींना पश्चाताप झाला आणि त्यांनी नारायण स्वामी महाराजांची क्षमा मागितली. एक साधक होता. या साधकास खरंच परमात्मे भेटीची ओढ लागलेली होती. त्यास कोणी खरे सांगितले, तुला साधनेत खरे मार्गदर्शन हवे असेल तर तू अमुक नावाच्या आत्म्यास भेटावे, म्हणजे ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. झाले तो साधक त्या आत्म्याच्या शोधात निघाला. त्याला ज्या वेळी असे कळून येते की ते महात्मा अमुक ठिकाणी आहेत, तो साधक लगेच त्यांच्या भेटीला जाई. पण प्रत्येक वेळी त्यास जाणवले की ज्या ठिकाणी तो साधक जाई तेव्हा तो पोहोचण्यापूर्वी काही वेळापूर्वीच तो महात्मा तेथून दुसरीकडे निघून गेलेले असत. परत त्या ठिकाणी तो धाव घेवी व तिथेही त्यास पुन्हा तोच अनुभव येई. असे करता करता बरीच वर्ष निघून गेली, परंतु गुरुची भेट पडलीच नाही. शेवटी त्याला कंटाळा आला व एका पर्वताच्या कड्याच्या टोकाशी जाऊन बसला. त्याने निश्चय केला की आता काही गुरूंची भेट होणे शक्य नाही, तर या कड्यावरून उडी मारून देहाचे सार्थक करायचे. अगदी पूर्ण निश्चय झाल्यावर त्याने उडी घेण्यासाठी पवित्रा घेतला. त्याच सुमारास तो मागे खेचला गेला. त्याने पाठी पाहिले. एक गृहस्थ त्याला थांबवत होता. त्यांनी त्या साधकाला आत्महत्येचे कारण विचारले. शेवटी त्या साधकाने आपले कारण सांगितल्यावर तो महात्मा म्हणाला, तू ज्याच्या शोधात आहेस तो मीच आहे. तुला काय विचारायचे आहे ते विचार. त्याची शंका समाधान मार्गदर्शन केल्यावर महात्म्यांनी सांगितले, तुला परत माझी गरज लागली तर अमुक ठिकाणी ये, मी तिथे असेन. त्यावर त्या साधकाने उत्तर दिले, गुरुदेव, आता मला समजले तुम्हाला भेटायचे तर त्या ठिकाणी येण्याची गरज नाही. माझ्या अंतःकरणातच आपण आहात. खरे तर मी तिथूनच तुम्हाला हाक मारायला हवी होती. याचा अर्थ एवढाच होतो की आपण आपल्या अंतःकरणातून साथ घालावी तर भगवंत आपल्याकडे धावत येतात. त्यांच्याकडे जावं लागत नाही. फक्त मनामध्ये ओढ, देवाबद्दल श्रद्धा असावी लागते. देव आपल्या अंतर्मनात कायम विराजमान असतो. मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो मामा सोबत असताना. का उगच वाट बघावी, का उगच काळजी करावी मामा सोबत असताना. समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे.
त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात, तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे. मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं. पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला. पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही. पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल. आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल, हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात, अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल? म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला? तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो.
जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी
परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा, मी आहे रे. बाळा, मी चराचरात व्यापून आहे. बाळा, मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य
पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला
या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग भलं.